नमस्कार. आज आपण पाहणार आहोत असहकार चळवळ. मागील पाठात आपण स्वातंत्र्य युगास प्रारंभ पाहिलेलाच होता. तर आता यापुढे आपण हा 7वा जो धडा आहे यामध्ये काय पाहणार आहोत तर असहकार चळवळ पाहणार आहोत. कशा प्रकारे असहकार चळवळ सुरुवात झाली आणि सुरू झाली कशासाठी झाली हे पाहणार आहोत. आता इसवी सन 1920 ते 1947 हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा कालखंड, त्यास आपण काय म्हणतो गांधीयुग या नावाने ओळखला जातो. 1920 मध्ये लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर राष्ट्रीय चळवळीची सूत्रे महात्मा गांधीजींकडे गेली. म्हणजे आधी लोकमान्य टिळकांनी त्यासाठी बराचसा संघर्ष केला होता हे आपण पाहिलंच होतं. तर याची जी स्वातंत्र्य मिळण्यासाठी भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी त्या लोकमान्य टिळकानंतर महात्मा गांधी हे पुढेच आले. गांधीजींनी सत्य, अहिंसा, सत्याग्रह या सूत्राच्या आधारे भारतीय स्वातंत्र्य लढ्याला नवी दिशा दिली होती. आता त्यांनी त्यांच्या जो सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह ही त्यांची 3 सूत्रे आहेत. गांधीजींच्या प्रभावी नेतृत्वामुळे राष्ट्रीय चळवळ अधिक व्यापक झाली आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या पर्वाला सुरुवात झाली. आता गांधीजी जे आहेत ते दक्षिण आफ्रिकेत गेले होते. तर तिथे काय झालं ते पाहूया. गांधीजींचे दक्षिण आफ्रिकेतील कार्य. महात्मा गांधी 1893 मध्ये वकिलीच्या कामानिमित्त दक्षिण आफ्रिकेत गेले होते आणि दक्षिण आफ्रिका ही इंग्लंडची एक वसाहत होती. तिथेही इंग्लंडची सत्ता होती. तेथे उद्योग, व्यापार व अन्य कामधंद्यासाठी अनेक भारतीय स्थायिक झाले होते. कुठे तर दक्षिण आफ्रिकेमध्ये. येथील हिंदी लोकांना गुन्हेगारांसारखे वागवले जाई. त्यांचा जो जागोजागी अपमान केला जात असे. 1906 मध्ये शासनाने या आदेशान्वये कृष्णवर्णीयांना ओळखपत्र बनवणे सक्तीचे केले होते. त्यांच्या स्वातंत्र्यावर बंधन घातली गेली. या अन्यायाविरुद्ध गांधीजींनी सत्याग्रहाच्या मार्गाने तेथील लोकांना न्याय मिळवून दिला. आता गांधीजी ज्यावेळेस दक्षिण आफ्रिकेमध्ये गेले होते बघा, तर तिकडे काय होते, तिथे भारतीय सुद्धा होते. आता त्या दक्षिण आफ्रिकेमध्ये कोणाची सत्ता होती तर इंग्लंडची सत्ता होती आणि भारतात पण होती. मग त्यांनी काय केलं होतं, भारतीय जे होते त्यांना काय म्हटलं जातं, कृष्णवर्णीय असं त्यांना संबोधलं जात होतं. तर त्यांच्यासाठी त्यांनी एवढा अपमान केला. त्यांना एका गुन्हेगारासारखी वागणूक देत होते हिंदी लोकांना. त्याचबरोबर त्यांचा अपमान करत होते. त्यांनी काय केलं होतं, इंग्रजांनी 1906 मध्ये असा एक निर्णय काढला. जसं की आपल्याकडेही असे वेगवेगळे निर्णय निघतात, त्याप्रमाणे त्या दक्षिण आफ्रिकेमध्ये इंग्रजांनी असा निर्णय काढला होता की कृष्णवर्णीय जे काही भारतीय होते, आपला कलर कसा आहे, थोडा सावळा आहे बघा. आपण खूप जे अमेरिकेतले लोक असे गोरे गोरे असतात तसे आपण नाही आहे. आपण कृष्णवर्णीयच आहोत. आपण एकदम साधारण कलर आहे आपला. एकदम गोरापान असा कलर नाही, पांढरा शुभ्र आपण नाही दिसत. आपला गव्हाळ कलर आहे. त्यांनाच कृष्णवर्णीय म्हणून बोललं जातं. तर ह्या कृष्णवर्णीयांसाठी एक ओळखपत्र बनवणं हे बंधनकारक होतं. ते जर आपल्याकडे मग हे असं आता आपण कृष्णवर्णीय आहोत म्हणून आपल्याला ओळखपत्र गरजेचं आहे का? मात्र तिकडे त्यांनी तसं ओळखपत्र बनवण्यासाठी भाग पाडलं होतं. मग हे महात्मा गांधीजींना पटलं नाही. मग त्यावेळेस त्यांनी सत्याग्रह केले आणि तेथील लोकांना काय मिळवून दिला, न्याय मिळवून दिला. आता मग त्यानंतर काय झालं, तिकडे ते दक्षिण आफ्रिकेतून ते भारतात आले. गांधीजींचे भारतात आगमन 9 जानेवारी 1915 मध्ये गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले आणि नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी देशभर दौरा केला. सामान्य लोकांचे दुःख, दारिद्र्य पाहून ते दुःखी झाले. त्यांनी राष्ट्रसेवेचे व्रत घेतले. अहमदाबादजवळ साबरमती नदीच्या काठी आश्रमात ते राहू लागले. सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सत्याग्रहाचे मार्ग त्यांनी स्वीकारला. आता 9 जानेवारी 1915, आता हा सुद्धा प्रश्न विचारला जातो परीक्षेमध्ये की गांधीजी आफ्रिकेतून भारतामध्ये कधी आले. तर 9 जानेवारी 1915 या दिवशी दक्षिण आफ्रिकेतून भारतामध्ये गांधीजी हे परतले आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या सल्ल्यानुसार एक नामदार गोपाळ कृष्ण यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी आपल्या भारतामध्ये पूर्ण फिरले ते की कशी परिस्थिती आहे आपल्या भारताची ते पाहण्यासाठी. मग भारतातील जे लोक आहेत ते फार दरिद्री, दुःखी, त्या लोकांना बरंचसं. आता लोकमान्य टिळकांनी काय केलं होतं, राष्ट्रसेवेचे व्रत घेतलं होतं. त्यांनी पाहिलं होतं भारतातील लोकांची परिस्थिती कशी आहे. मग त्यावेळेस ते अहमदाबादजवळ साबरमती येथे राहिले, आश्रमात राहिले आणि सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सत्याग्रहाचे त्यांनी काय केले होते, अभिनव तंत्र वापरले होते.
आता सत्याग्रहाचे तत्वज्ञान. गांधीजींनी सत्याग्रहाचे नवे तंत्र लोक चळवळीत आणले. आधी यापूर्वी गांधीजींच्या पूर्वी कोणीही सत्याग्रहाचा मार्ग स्वीकारला नव्हता. मात्र गांधीजींनी सत्याग्रहाचा मार्ग आणला होता. सत्याग्रह म्हणजे सत्याचा, न्यायाचा आग्रह धरणे. अन्याय करणाऱ्या व्यक्तीला संयमाने आणि अहिंसेच्या मार्गाने सत्य व न्याय यांची जाणीव करून देणे व तिचे मत परिवर्तन करणे हे सत्याग्रहाचे उद्दिष्ट होते. सत्याग्रह करणाऱ्या व्यक्तीने, जो सत्याग्रह करतो त्या व्यक्तीने हिंसा व असत्य याचा वापर करता कामा नये अशी गांधींची शिकवण होती. आता आपण जर सत्याग्रह करत असेल त्या ठिकाणी हिंसा होणार नाही आणि असत्याचा मार्गही वापरला जाणार नाही. पुढे भारतातील नाही तर जगातील अनेक देशात जनतेने अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी सत्याग्रहाचा मार्ग स्वीकारला. कारण जर युद्ध करूनच सगळं काही मिळत नसतं. काही ठिकाणी आपल्याला अशाच प्रकारे एकदम शांतपणे न्याय मिळवून घ्यावा लागतो. अमेरिकेतील कृष्णवर्णियांच्या हक्कासाठी झगडणारे मार्टिन लुथर किंग आणि दक्षिण आफ्रिकेतील नेल्सन मंडेला यांच्यावर गांधीजींच्या सत्याग्रहाच्या मार्गाचा प्रभाव पडला. बघा, यांनी सुद्धा सत्याग्रहाचा मार्ग स्वीकारला. बघा, अमेरिकेमध्ये कोणी कृष्णवर्गीय, आता हा सुद्धा प्रश्न येऊ शकतो बरं का, अमेरिकेतील कृष्णवर्णियांसाठी कोण झगडलं, तर मार्टिन लुथर किंग. आणि दक्षिण आफ्रिकेत नेल्सन मंडेला, तर यांनी सत्याग्रहाचा मार्गाचा वापर केला. आता चंपारण्याचं सत्याग्रह पाहूया. बिहारच्या चंपारण्य भागात ब्रिटिश मालकांकडून भारतीय शेतकऱ्यांवर नीळ पिकवण्याची सक्ती केली जात होती. ही नीळ ठरलेल्या दरातच मळेवाल्यांना विकण्याची सक्ती असल्यामुळे त्या शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असे. त्यांनी ठरवलं होतं आम्हाला याच दरामध्ये तुम्ही विकायचं, या असं त्यांनी एक आकडा ठरवला होता. या एवढ्या रुपयांमध्ये तुम्हाला नीळ विकावी लागेल. गांधीजींनी 1900 त्यांना जे पिकवण्यासाठी लागणारं जे पैसा होता ते त्याच्यापेक्षा जास्त लागत होता. आणि मात्र त्या इंग्रजांनी ठरवलं होतं, जर समजा आपल्याला 10 रुपये लागत असेल पिकवण्यासाठी तर त्यांनी 15 रुपये ठरवलेलं होतं. मग जो व्यक्ती 10 रुपये त्याला खर्च येतोय आणि त्याला 15 रुपयाला विक म्हटल्यानंतर कोणी 15 नाही, त्यांनी काय केलं होतं, 15 रुपये जर तिथे लागत असेल तिथे त्यांनी 10 रुपये मागितलं. 10 रुपयाला आम्हाला ती वस्तू पाहिजे. मग अशा भावामध्ये फरक राहिल्यावर माणूस जर पिकवणारा, त्याचं किती आर्थिक नुकसान असणार आहे. त्याला तिथे 15 रुपये पिकवण्यासाठी लागते आणि तो 10, मग हे किती आर्थिक नुकसान आहे शेतकऱ्यांचं. गांधीजींनी 1917 चंपारण येथे गांधीजींनी चंपारण्य शेतकऱ्यांना संघटित करून सत्याग्रहाच्या मार्गाने आंदोलन केले. गांधीजींना भारतातील हा पहिला लढा यशस्वी झाला. शेतकऱ्यांना त्याचा न्यायसुद्धा मिळाला. याआधी त्यांनी दक्षिण आफ्रिकेमध्ये कृष्णवर्णियांसाठी सत्याग्रहाचा मार्ग स्वीकारला होता. त्यानंतर ते भारतात येऊन 1917 चंपारण्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. आता खेडा सत्याग्रह पाहूया. गुजरातमधील खेडा जिल्हा सतत पडलेल्या दुष्काळामुळे पिकांची स्थिती अत्यंत वाईट होती. तरीही सरकारकडून सक्तीने शेतसारा वसूल केला जात होता. गांधीजींनी शेतकऱ्यांना शेतसारा न भरण्याचा सल्ला दिला. तेव्हा स्थानिक शेतकऱ्यांनी 1918 खेडा जिल्हा साराबंदीची चळवळ सुरू केली. गांधीजींनी चळवळीचे नेतृत्व स्वीकारले आणि अल्पावधीतच सरकारने शेतसारा माफ केला. कारण त्यावेळेस काय झालं होतं की दुष्काळ पडला होता. मग अशा दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला माहितीच आहे पीक येणार आहे का, तरीसुद्धा पीक न येता सुद्धा त्याच्यासाठी म्हणजे शेतकऱ्यांना शेतसारा भरावा लागत असे. पीक येवो अगर न येवो त्यांना शेतसारा हा भरावाच लागत, असं आपण त्याला कर म्हणतो. त्या प्रकारचा कर हा शेतकऱ्यांना भरावा लागत होता. आणि त्यांच्याकडे पीकच नव्हतं, त्यांच्याकडे पैसेच नव्हते, तर ते भरतील कसं काय. तर 1918 शेतकऱ्यांना गांधीजींनी सांगितलं की तुम्ही शेतसारा भरायचा नाही. मग अशा प्रकारे अल्पावधीत सरकारने शेतसारा माफ केला. आता अशा प्रकारे त्यांनी 2 तर आपल्याकडे चंपारण्याचा आणि खेडा सत्याग्रह आपण पाहिला. आता पुढे बघूया अहमदाबादचा कामगार लढा. आता पहिल्या महायुद्धाच्या काळात महागाई प्रचंड वाढली होती. गिरणी कामगारांनी वेतनवाढ मागितली, पण गिरणी मालकांनी या मागणीला नकार दिला. गांधीजींच्या सल्ल्यानुसार कामगारांनी संप व उपोषण केले. गांधीजी कामगारांबरोबर उपोषणाला बसले. शेवटी गिरणी मालकांनी माघार घेतली व कामगारांना वेतनवाढ दिली. मग काय झालं बघा, तिकडे जे लोक होते काम करणारे, महायुद्धाच्या वेळेस काय झालं, खूप म्हणजे प्रचंड महागाई, म्हणजे खूप गोष्टीमध्ये पैसा म्हणजे मोठ्या म्हणजे वाढला, भाव भरपूर वाढला.
मग गिरणी कामगारांनी वेतनवाढ मागितली, मग त्यांनी सुद्धा पगार मागितला की आम्हाला जर एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी एवढा पैसे लागत आहेत तर आम्हाला पगार पण वाढून मिळवा ना, द्या ना. पण गिरणी मालकांनी या मागणीला नकार दिला. त्यांनी गिरणी मालकांनी त्याला नकार दिला, नाही म्हणे तुम्हाला तेवढ्याच पैशामध्ये काम करावं लागेल. मग गांधीजींच्या सल्ल्यानंतर त्यांनी काय केलं, उपोषणं केले, संप केले. मग कामगारांबरोबर त्या कामगारांच्या उपोषणाला स्वतः गांधीजी सुद्धा बसले होते. शेवटी गिरणी मालक, जे गिरणी मालक होते, त्यांनी माघार घेतली. त्यांनी म्हणजे त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला पगार वाढवून देऊ व कामगारांना वेतनवाढ दिली गेली. आता आपण यापुढे बघूया रौलेट कायद्याविरुद्ध सत्याग्रह. पहिल्या महायुद्धात भारतीयांनी ब्रिटिशांना मदत केली होती बघा. युद्ध समाप्तीनंतर भारतीयांच्या हिताचे निर्णय घेतले जातील, जबाबदार शासन पद्धती आणली जाईल असे भारतीयांना वाटत होते. भारतातील जनतेत वाढत्या किमतीत, वाढलेले कर इत्यादी आर्थिक व राजकीय कारणांमुळे ब्रिटिश शासनाविरुद्ध असंतोष वाढत होता. आता काय झालं होतं की पहिलं महायुद्धामध्ये भारताने काय केलं होतं, ब्रिटिशांना मदत केली होती. आता युद्ध संपलं आणि मग त्यांनी असं सांगितलं होतं ब्रिटिशांनी की आम्ही भारताबद्दल विचार करू, काहीतरी त्यांच्या हिताचा विचार करू असा, आणि जबाबदार शासन पद्धती आणली जाईल असंही सांगितलं गेलं. पण त्यांनी काय केलं, भारतातील जनतेत वाढत्या किमती, वाढलेले कर इत्यादी आर्थिक राजकीय कारणामुळे ब्रिटिश शासनाविरुद्ध असंतोष, मग त्यांना त्याचा खूप राग आला की त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला तुमच्या हिताचा निर्णय घेतला जाईल, मात्र इथे आर्थिक शोषण झालं त्यांचं. आर्थिक व राजकीय कारणांमुळे लोकांमध्ये मग त्यांच्याबद्दल असंतोष निर्माण झाला. आता ब्रिटिश शासनाने हा असंतोष दडपण्यासाठी व त्या संबंधी उपाययोजना सुचवण्यासाठी सर सिडनी रौलेट या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. या समितीच्या शिफारसीनुसार 17 मार्च 1919 मध्ये केंद्रीय कायदे मंडळातील भारतीय सभासदांनी केलेल्या विरोधाला न जुमानता नवीन कायदा केला. त्याला रौलेट कायदा म्हणतात. त्यांनी काय केलं, रौलेट आता याच्याबद्दल काय, लोकांमध्ये जो असंतोष निर्माण झाला होता, त्यांच्यामध्ये जो राग निर्माण झाला होता, त्याला त्यांनी काय करायचं होतं, सरकारला ते काय करायचं होतं, त्यांना म्हणजे त्यांचं जे विचार आहे ते काय करायचे होते, बदलायचे होते. त्यासाठी त्यांनी काय केलं, त्यासाठी सर सिडनी रौलेट या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. या समितीच्या शिफारसीनुसार 17 मार्च 1919 केंद्रीय कायदे मंडळातील भारतीय सभासदांनी केलेल्या विरोधाला न जुमानता नवीन कायदा केला. त्याला रौलेट कायदा असे म्हणतात. आता हा जो कायदा होता, या कायद्यामध्ये काय होतं, कोणत्याही भारतीयाला विना चौकशी काय केलं जात होतं, विना चौकशी अटक केली जात होती. न्यायालयात खटला न भरता तुरुंगात डांबण्याचा अधिकार सरकारला देण्यात आला होता. या कायद्याने दिलेल्या शिक्षेनुसार विरुद्ध अपील करण्यास मनाई करण्यात आली होती. भारतीयांनी या कायद्याला काळा कायदा असे संबोधले. या कायद्याविरुद्ध देशभर संतापाची लाट उसळली. गांधीजींनी या कायद्याविरुद्ध सत्याग्रह पुकारला. 6 एप्रिल 1919 मध्ये रौलेट कायद्याला विरोध करण्यासाठी देशव्यापी हरताळ पाळण्याचे आवाहन केले. आता बघा कसं झालं की त्यांनी न कोणाला विचारता त्यांना भारतीय लोकांना काय करण्यास सुरुवात केली, विना चौकशी अटक करायची आणि त्या विरोधात न्यायालयात खटलाही मागता येत नव्हता, भरता येत नव्हता. आणि त्यांना काय करायचं, तुरुंगात डांबण्यात येत होतं आणि त्या शिक्षेविरुद्ध त्यांना काय म्हणतात, अपीलही करण्यास मनाई घातली होती. मग त्यालाच या रौलेट कायद्यालाच काय म्हटलं जातं, काळा कायदा म्हटलं जातं. मग अशा कारणामुळे भारतामध्ये एक संतापाची लाट उधळली आणि गांधीजींनी या कायद्याविरुद्ध सत्याग्रह पुकारला. 6 एप्रिल 1919 मध्ये रौलेट कायद्याला विरोध करण्यासाठी देशव्यापी हरताळ पाळण्याचे आव्हान झाले. या आव्हानाला भारतीयांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसादही दिला. आता जालियनवाला बाग हत्याकांड बघूया. रौलेट कायद्याविरुद्ध पुकारलेल्या लढ्याने पंजाब प्रांतात प्रखर स्वरूप धारण केले. अमृतसर हे शहर या चळवळीचे प्रमुख केंद्र बनले होते. सरकारने दडपशाहीचे सत्र सुरू केले. गांधीजींना पंजाब प्रांतात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली. बघा ते काय केलं की हा रौलेट कायदा आहे. या रौलेट कायद्याविरुद्ध पुकारलेल्या लढ्याने पंजाब प्रांतात प्रखर स्वरूप धारण केले. त्यामध्ये भरपूर लोकांनी सहभाग घेतला. अमृतसर येथे शहर चळवळीचे प्रमुख केंद्र बनले होते. अमृतसर सरकारने दडपशाहीचे सत्र सुरू केले. त्या लोकांना काय करण्यात आलं, पकडायचं
असं त्यांनी सरकारने सुरू केलं होतं. गांधीजींना पंजाब प्रांतात येण्यास मनाई करण्यात आली आणि जनरल डायरने अमृतसरमध्ये सभाबंदीचा हुकूम जारी केला. कुठल्याही सभा घेतल्या जाणार नाही. अमृतसर येथील हरताळ प्रकरणी डॉक्टर सत्यपाल व सैफुद्दीन किचलू अशा प्रमुख नेत्यांना अटक करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ विनाकारण सैफुद्दीन किचलू आणि डॉक्टर सत्यपाल यांना काय करण्यात आलं, अटक करण्यात आलं. या घटनेच्या निषेधार्थ 13 एप्रिल 1919 रोजी अमृतसर येथील जालियनवाला बागेत बैसाखी सणाच्या निमित्तानं सभा भरवण्यात आली होती. तर तिथे कुठे जालियनवाला बागेत त्यावेळेस बैसाखीचा सण होता आणि त्यानिमित्त यावेळी जनरल डायर लष्करी गाड्या घेऊन तिथे आला. ही सभा जेव्हा आयोजित करण्यात आली तिथे तो जनरल डायर आला आणि जालियनवाला बाग मैदानाला एकाच बाजूने असलेला अरुंद रस्ता, तिथे फक्त त्या मैदानाला काय आहे, एकच रस्ता आहे, तो रस्ता त्यांनी अडवला व निशस्त्र व निरपराधार जनतेवर पूर्वसूचना न देता बेछूट अमानुष गोळीबार सुरू केला. या बंदुकीच्या 1600 फेरी झाडल्यानंतर दारुगोळा संपल्यामुळे गोळीबार बंद झाला. या हत्याकांडात सुमारे 400 स्त्री पुरुष मरण पावले, असंख्य लोक जखमी झाले. गोळीबारानंतर लगेच संचारबंदी पुकारल्यामुळे जखमींवर ताबडतोब उपचार सुरू होऊ शकले नाही. संपूर्ण पंजाबात लष्करी कायदा लागू करून शासनाने अनेकांना तुरुंगात डांबले. बघा, हे इतका त्यांनी विचित्र काम केलं ना, लोकांवरती विनाकारण. त्यांनी ते फक्त त्यांच्या सणानिमित्त एकत्र आले होते, मात्र यांनी त्या एकच रस्ता होता त्या जालियन बाग मैदानाला आणि तो रस्तासुद्धा अडवला आणि तेथील जमलेल्या लोकांवरती न सांगता, न आधी कुठल्याही प्रकारची त्यांना माहिती न देता अचानकच त्यांनी गोळीबार सुरू केला. 1600 फेऱ्या झाडल्या आणि त्यानंतर त्यांचा तो जो दारुगोळा तो संपला. त्यानंतर त्यांनी तो थांबलं, ते गोळीबार बंद झाला आणि त्यामध्ये 400 स्त्री पुरुष मरण पावले आणि खूप लोक हे जखमी झाले. त्यानंतर त्यांनी काय केलं, गोळीबार झाल्यानंतर संचारबंदी पुकारली. त्यानंतर कुठेही कोणी जाऊ शकत नाही. मग त्या लोकांवरती उपचार होऊ शकले नाही आणि संपूर्ण पंजाबात लष्करी कायदा लागू करून शासनाने अनेकांना तुरुंगात डांगले. या हत्याकांडास पंजाबचा गव्हर्नर मायकेल ओडवायर हा जबाबदार होता. आता हा जो हत्याकांड आहे तो खूप मोठा विचित्र, बघा तुम्ही, काम त्यांनी केलेलं आहे. त्यावेळेस तो पंजाबचा गव्हर्नर कोण होता, मायकेल ओडवायर हा जबाबदार होता. देशभरात या कायद्याचा निषेध करण्यात आला. हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांना जी सर ही पदवी दिली होती त्यांनी तो किताब त्यांनी नकारला. पुढे ह्या हत्याकांडाच्या चौकशीची मागणी भारतीयांनी केली. त्यामुळे सरकारने हंटर कमिशनची नियुक्ती केली. बघा, हा जो जालियनवाला बाग हत्याकांड आपण म्हणतो, हा किती म्हणजे म्हणतात ना, किती विचित्र त्यांनी केलं होतं आपल्याबरोबर. शेवटी रवींद्रनाथ टागोरांना जी सर पदवी दिली होती ती ब्रिटिश सरकारनेच दिली होती, पण त्यांनी त्याचा निषेध केला. त्यांनी त्याग केला त्या पदवीचा आणि हत्याकांडाच्या चौकशीची मागणी केली. मग त्याच्या पुढे हंटर कमिशनची नियुक्ती केली. आता आपण पुढे पाहणार आहोत खिलाफत चळवळ. तुर्कस्तानचा सुलतान हा जगभरातील मुस्लिमांचा खलिफा म्हणजे धर्मप्रमुख होता. कोण? तुर्कस्तानचा सुलतान आणि जगभरातील मुस्लिमांचा खलिफा, त्यालाच काय म्हणतात, धर्मप्रमुख. पहिल्या महायुद्धात तुर्कस्तान इंग्लंडच्या विरोधी गटात होते. युद्धात भारतीय मुसलमानांचे सहकार्य मिळवण्यासाठी युद्ध समाप्तीनंतर खलिफाच्या साम्राज्यास धक्का लावण्यात येणार नाही असे आश्वासन इंग्लंडच्या प्रधानमंत्र्यांनी दिले, पण युद्ध समाप्तीनंतर इंग्लंडने हे आश्वासन पाळले नाही. त्यामुळे मुस्लिमांच्या मध्ये खूप संतापाची लाट उसळली. खलिफाच्या पाठिंबा देण्यासाठी भारतीय मुसलमानांनी जी चळवळ सुरू केली तिला खिलाफत चळवळ असे म्हणतात. या प्रश्नावरून जर हिंदू मुस्लिम ऐक्यावर आधारित राष्ट्रीय चळवळ सुरू केली तर सरकार निश्चितच वठणीवर येईल असे गांधीजींना वाटू लागले. त्यामुळे गांधीजींनी खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला. त्यांनी मान्य केलं की आपण काय करायचं, गांधीजींनी खिलाफत चळवळीला आपण पाठिंबा द्यायचा, सरकारशी असहकार करण्याचा
गांधीजींचा प्रस्ताव खिलाफत कमिटीने मान्य केला. या काळात हिंदू मुस्लिम ऐक्य विशेषत्वाने दिसून आले. कशा प्रकारे हिंदू मुस्लिम यांनी एकत्र येऊन हे काम केलं हे त्या काळात दिसून आलं. असहकार चळवळ बघूया. असहकार चळवळीमध्ये मागे गांधीजींची अशी धारणा होती की भारतात ब्रिटिश शासन हे भारताच्या सहकार्यावरच अवलंबून आहे. जर भारतीयांनी ब्रिटिशांना शासनाचे संपूर्ण असहकार पुकारला तर ते कोसळून पडेल हे त्यांना कळून चुकलं होतं. या उद्देशाने त्यांनी जनतेला असहकार चळवळीला भाग घेण्याचे आवाहन केले. 1920 मध्ये राष्ट्रीय सभेचे अधिवेशन नागपूर येथे भरले. या अधिवेशनात चित्तरंजन दास यांनी मांडलेल्या असहकारच्या ठरावाला मंजुरी मिळाली आणि या असहकार चळवळीची सर्व सूत्रे गांधीजींकडे देण्यात आली. या ठरावानुसार शासकीय कार्यालये, न्यायालये व परदेशी वस्तू, सरकारी शाळा, महाविद्यालय याच्यावर बहिष्कार टाकण्यात आला. आता असहकार चळवळीची वाटचाल कशी झाली ती पाहूया. असहकाराच्या कार्यक्रमामध्ये पंडित मोतीलाल नेहरू, चित्तरंजन दास इत्यादी नामांकित वकिलांनी न्यायालयावर बहिष्कार टाकला. त्याच काळात शाळा कॉलेजवरील बहिष्कारातून राष्ट्रीय शिक्षणाची कल्पना राबवली गेली. अनेक राष्ट्रीय शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे स्थापन झाली. येणाऱ्या निवडणुकांवर बहिष्कार टाकण्यात आला. परदेशी कपड्यावर बहिष्कार. परदेशी कापडाच्या होळ्या, परदेशी कापडाची विक्री करणाऱ्या दुकानांसमोर निदर्शने केली. त्यामुळे परदेशी कापडाची आयात घटली. 1921 मध्ये मुंबईत आलेल्या प्रिन्स ऑफ वेल्सचे स्वागत हरताळ पाळून केले गेले. कोणीही त्याच्या स्वागताला उपस्थित नव्हतं. निर्मनुष्य रस्ते व बंद दुकानांनी राजपुत्राचे स्वागत केले. आसाममधील चहा मळेवाल्यांपासून बंगालमधील रेल्वे कर्मचाऱ्यांपर्यंत ही चळवळ पसरली. असहकार चळवळ आटोक्यात आणण्यासाठी सरकारने दडपशाहीचे सुरू केले. उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील चौरी चौरा येथे 1922 मध्ये शांततापूर्ण मिरवणूक पोलिसांनी जिथे काय केलं, तिथील जे उत्तर प्रदेशमध्ये गोरखपूर जिल्ह्यातील चौरी चौरा येथे 1922 मध्ये शांततापूर्वक, तिथे कुठल्याही प्रकारचा हिंसा नव्हती किंवा कुठल्याही प्रकारची मोठ्या प्रकारची भाषणे नव्हते. त्या मिरवणुकीवर पोलिसांनी गोळीबार केला कारण नसताना. त्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने पोलीस चौकीला आग लावली. मग यात एका पोलीस अधिकाऱ्यासह 22 पोलीस ठार झाले. या घटनेमुळे गांधीजी व्यथित झाले. त्यांचा सत्याग्रह म्हणजे कसा होता? शांततापूर्वक, कोणीही कोणाबरोबर हिंसा करणार नाही, असत्याने वागणार नाही, असं त्यांचा नियम होता. मात्र या पोलिसांच्या वागणुकीमुळे लोकांना सुद्धा असं कृत्य करावं लागलं. त्यात एक पोलीस अधिकारी आणि 22 त्याचे पोलीस हे ठार झाले. आणि या घटनेमुळे गांधीजींना वाईट वाटलं. 22 फेब्रुवारी 1922 रोजी मग गांधीजींनी जी असहकारची चळवळ आहे ती स्थगिती केली, मागे घेतली. आता आपण पाहूया मुळशी सत्याग्रह. असहकार चळवळीच्या काळात पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांनी शासनाविरुद्ध सत्याग्रह केला. कुठे? मुळशी तालुक्यात, पुणे जिल्हा. या सत्याग्रहाचे नेतृत्व सेनापती पांडुरंग महादेव बापट यांनी केले. यासाठी त्यांना 7 वर्षाची शिक्षासुद्धा झाली. 1922 मध्ये गांधीजींना अटक करण्यात आली. त्यांच्यावर यंग इंडिया 3 राष्ट्रद्रोही लेख लिहिल्याचा आरोप ठेवून राष्ट्रद्रोहाचा खटला भरण्यात आला. अहमदाबादमध्ये खास न्यायालय स्थापन केले गेले. गांधीजींना 6 वर्षाची शिक्षा सुनावली. पुढे प्रकृतीत अस्वास्थ्याच्या कारणास्तव गांधीजींची तुरुंगातून सुटका करण्यात आली. गांधीजींनी असहकार चळवळीबरोबरच विधायक कार्यक्रम हाती घेतला. त्यात प्रामुख्याने स्वदेशीचा प्रसार, हिंदू मुस्लिम ऐक्य, मद्यपान बंदी, अस्पृश्यता निवारण, खादीचा प्रसार, राष्ट्रीय शिक्षण या गोष्टीचा अंतर्भाव केला. या विधायक कार्यक्रमामुळे ग्रामीण भागात राष्ट्रीय चळवळ अधिक व्यापक झाली होती. बघा, अशा ह्या कामामुळे गांधीजींनी हे इतकं चालू असताना सुद्धा ज्यावेळेस ते तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी असहकाराला परत चालना दिली. त्यांनी मुख्य म्हणजे स्वदेशीचा प्रसार केला, हिंदू मुस्लिमांमध्ये ऐक्य आणण्याचा प्रयत्न केला, मद्यपानावर बंदी घातली, अस्पृश्यताचा निवारण केला, खादीचा प्रसार केला, राष्ट्रीय शिक्षण देण्यासाठी त्यांनी सुरुवात
मिळावं ह्यासाठी प्रयत्न केला. या सगळ्या गोष्टींचा त्यामुळे ही राष्ट्रीय जी चळवळ होती ती अधिक व्यापक झाली. स्वराज्य पक्ष बघूया. राष्ट्रीय सभेतील चित्तरंजन दास, मोतीलाल नेहरू यांनी सरकारची अडवणूक करण्यासाठी कायदेमंडळात प्रवेश करण्याची कल्पना मांडली. 1922 राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना केली. बघा, पक्षाची स्थापना कधी करण्यात आलेली आहे? 1922 राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत. 1923 निवडणुकीत मध्यवर्ती व प्रांतिक कायदेमंडळावर स्वराज्य पक्षाचे अनेक उमेदवार निवडून आले. यात प्रामुख्याने मोतीलाल नेहरू, मदन मोहन मालवीय, लाला लजपत राय, ची केळकर यांचा समावेश होता. देशात जेव्हा राजकीय चळवळ थंडावली तेव्हा कायदेमंडळातील लढाई स्वराज्य पक्षाने घेतली आणि कायदेमंडळ सरकारच्या अन्याय धोरणांना त्यांनी प्रखर विरोध केला. भारतातील भावी काळात जबाबदार राज्यपद्धती द्यावी अशी मागणी केली. भारतीयांचे प्रश्न सोडवण्यासाठी गोलमेज परिषद बोलावली. राजकीय कैद्यांना मुक्त करावे यासाठी विधिमंडळात ठराव संमत करून घेतले. सरकारने स्वराज्य पक्षाचे बहुतेक ठराव फेटाळून लावले. सायमन कमिशन बघूया. 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्याने दिलेल्या सुधारणा असमाधानकारक होत्या. त्यामुळे भारतीय जनतेत असंतोष होता. या पार्श्वभूमीवर इंग्रज सरकारने 1927 सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन नियुक्त केले. या 7 सदस्यीय कमिशनमध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता. म्हणून भारतीय राजकीय पक्षांनी सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्यात आला. साहजिकच आहे, भारतात तुम्ही कायदा करण्याचा ठरवतायत आणि त्यात एकही भारतीय नाही. 7 लोक असून सुद्धा एकही भारतीय नव्हता. 1928 साली सायमन कमिशन भारतात आले तेव्हा ज्या ठिकाणी ते गेले तिथे त्यांच्या विरुद्ध निदर्शने करण्यात आली. सायमन गो बॅक, सायमन परत जा या घोषणा देऊन प्रखर विरोध करण्यात आला. कारण त्यात एकही भारतीय नव्हता. मग त्यावेळेस तुम्ही जा बाबा इथून एकदाचे. निदर्शनावर लाठी हल्ले करण्यात आले. लाहोर ते सायमन कमिशन विरुद्ध झालेल्या निदर्शनाचे नेतृत्व लाला लजपत राय यांनी केले. या निदर्शकांवर पोलिसांनी लाठी हल्ला केला. सॉन्डर्स या उद्दाम पोलीस अधिकाऱ्याने लालाजीच्या सॉन्डर्स होता, हा इंग्रज अधिकारी होता, पोलीस अधिकारी, आणि लालाजींच्या छातीवर लाठीने प्रहार केला. या हल्ल्यानंतर निषेध सभेत लालाजी म्हणाले की लाठीच्या प्रत्येक आघाताबरोबर ब्रिटिश साम्राज्याच्या शवपेटीवर एक खिळा ठोकला जात आहे. पुढे काही दिवसातच लालाजींचे निधन झाले. त्यांच्या छातीवरती त्यांनी वार केला, काठीने हल्ला केला. मग त्यांना भरपूर मार लागला. काही दिवसानंतर त्यांचं निधन झालं. नेहरू अहवाल पाहूया. भारतातील नेते एकमताने राज्यघटना तयार करू शकत नाही अशी टीका भारतमंत्री बर्कनहेड यांनी केली. बघा, आता त्यांना माहिती नाही आहे भारत काय करू शकत नाही, राज्यघटना तयार करू शकत नाही असं त्यांना वाटत होतं. हे आव्हान स्वीकारून सर्वपक्षीय समिती स्थापन करण्यात आली. या समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर पंडित जवाहरलाल नेहरू. भारतामध्ये वसाहतीचे स्वराज्य स्थापन करावे, प्रौढ मतदान पद्धती लागू करावी, भारतीयांना मूलभूत नागरी हक्क द्यावेत, भाषावार प्रांतरचना करावी असे प्रस्ताव या अहवालात होते. या अहवालास नेहरू अहवाल असेही म्हणतात. 1929 अखेरपर्यंत सरकारने नेहरू अहवाल स्वीकारला नाही तर सभेने कायदेभंगाचा लढा सुरू करण्याचा इशारा दिला. या पार्श्वभूमीवर 1929च्या डिसेंबरमधील पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली भरलेले लाहोरचे अधिवेशन ऐतिहासिक ठरले.
पूर्ण स्वराज्याची मागणी. वसाहतीचे स्वराज्य हे आत्तापर्यंत राष्ट्रीय सभेचे उद्दिष्ट अनेक तरुण कार्यकर्त्यांना मान्य नव्हते, कारण इंग्लंडची सत्ता आपल्या भारतात होती आणि त्यांच्या वसाहतीचे मध्ये आपल्याला त्यांचे स्वराज्य होतं. इथे आपण राज्यामध्ये जगत होतो. असं वसाहतीचं राज्य नको होतं. पंडित जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस हे संपूर्ण स्वराज्याची मागणी करणाऱ्या नेत्यांचे नेते होते. या तरुण गटाच्या प्रभावामुळे राष्ट्रीय सभेच्या लाहोर अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वराज्याचा ठराव संमत करण्यात आला. या ठरावाद्वारे राष्ट्रीय सभेने वसाहतीचे स्वराज्य या उद्दिष्टाचा त्याग केला. यापुढे भारताचे संपूर्ण स्वातंत्र्य हे राष्ट्र चळवळीचे ध्येय बनले. 31 डिसेंबर 1929 रोजी रावी नदीच्या किनाऱ्यावर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिरंगा ध्वज फडकावला व 26 जानेवारी हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून पाळण्यात आला असे ठरवण्यात आले. ब्रिटिश सत्तेपासून भारताला मुक्त करण्यासाठी स्वातंत्र्याचा लढा अहिंसक मार्गाने चालवण्याची प्रतिज्ञा 26 जानेवारी 1930 रोजी देशभर करण्यात आली. त्यामुळे सर्वत्र चैतन्याचे वातावरण निर्माण झाले. अशा प्रकारे आपण असहकार चळवळ पाहिली आहे. ही असहकार चळवळ जर तुम्हाला कळालं असेल याच्यातलं, तर तुम्ही नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.